नीलमताई गोरे, सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक, आदितीताई तटकरे। प्लीज ड्रोन आहेत ज्यांचे खाली घ्या, त्यावर कारवाई करण्यात येईल। ड्रोन अलाउड नाहीये प्लीज। त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमारजी शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे हे समोर प्लीज। एवढ्याच टापूमध्ये आवाज प्लीज रिक्वेस्ट आहे। अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती, जो मूल मंत्र आदरणीय दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे आणि तो आहे शिस्तीचा। प्लीज आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन, ड्रोन खाली घ्या, पोलीस विभागाची सूचना आहे। पत्रकार बंधूंना विनंती आहे, कोणतं तरी ड्रोन इथे येतं पण आपण थोडी तरी हे करा, ड्रोन इकडे आणू नका, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। अजिबात ड्रोन आणू नका इकडं, 100% त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। यानंतर माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदे, जयदीपजी कवाडे साहेब, महादेवजी जानकर साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सन्माननीय खासदार, सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहे। सन्माननीय राहुलजी कुल, सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मकरंद आबा पाटील, हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्माननीय विजय बापू शिवतारे, नरहरी झळवा साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले, अशोकजी उईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा भोईटे, सन्माननीय मंगल प्रभातजी लोढ़ा, सन्माननीय श्रीमान प्रफुल्ल भाई पटेल, सन्माननीय जयकुमार जी गोरे, सन्माननीय संजय जी राठौर साहेब,
सन्मान्य राजेंद्रजी गवई साहेब, सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील, अमितजी कल्याणी उद्योजक, सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे, सन्मान्य निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दीना पाटील, आदरणीय आमदार सचिनजी आहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मेघनाताई बोर्डीकर, ओके. त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आहे. आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे. त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं. आता जे मान्यवर या ठिकाणी उभे ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे. Chief Secretary on the behalf of Maharashtra government. इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून घ्या. प्लीज प्लीज हात जोडून नम्र विनंती आहे. काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत आणि त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सूचनांचं पालन करावं. माझी विनंती आहे की आता प्लीज सगळेजण पुढे येऊ नका. प्लीज
भाई काय पण